आपला हॉटेल कुठे? आयात निर्यात चालू आहे. जे जे या सगळं भांडवल गोळा केले कशासाठी? आलू टिक्कीचा विषय इथं करायचे आज, कारण बरेच दिवस झालं पनीर बुर्जी बनवून जवळजवळ महिना झाला. आणि त्याच्यानंतर आज आम्ही आलेत नवरात्री स्पेशल मध्ये. काय असायला हवं तर आलू टिक्कीचा बेत झाले आज. तर ही आहे शेगडी छोटीशी, आणि आम्ही नवीन आणली आणि फर्स्ट टाइम ओपन करतो. म्हणजे ओपन केली फक्त फोटोसाठी आणि यूज आज होणार आहे हिचा. तर बघू काय होतं. ह्यो त्याचा बाटला आहे सिलेंडरचा, सॉरी गॅसचा बाटला आहे, आणि ही आहे गॅस. हिच्याला कसा लावताना काय आम्ही अजून बघितलं नाही. मस्त आहे. जर का कुठं तुम्ही फिराविराला गेलं बारीकसा तर काहीतरी छोटासा असा नाश्ता वगैरे बनवू शकतो. बघा माची विची हिला माचीची गरज नाही लागत. तर ही अशी एक गोष्ट आहे, छोटा पॅकेट बडा धमाका बनवू शकता हिला. तिथं लायटर म्हणजे माचीची गरज नाही. इथून दिसतं आग. हा ही आहे ना, ही इथून याची आग चालेल असा. इथून हे लागतं इथून हा आग लागेल आणि म्हणजे माचीची गरज नाही. आणि हा आहे कमी जास्त करता फ्लेम. आणि असं आहे याचा स्टँड आहे, आणि याच्यावरती जास्त वजन ठेवू शकत ना, म्हणजे बारीकसा आपला बारीकसा आहे ना वाढवून तो ठेवू शकतो. तर असा काहीतरी वस्तू आहे. आणि होय बाटला, म्हणजे हा जो बाटला आहे तो 4 तास चालेल. म्हणजे जर का चालू केला ना तर 4 तास चालेल, एवढी याच्यामध्ये पॉवर आहे. असं मी 2 आणून ठेवले सध्या, आणि तो बघू कसा लावतोय. स्टेबल ठेव, जागा कुठे कर पहिलं ठेवायला. ठीक आहे, तिकडेच घे, मागेच घे तिथं तसाच. आहे बाटला. काय धंदे करणार आहे ते माहिती. इथं माची विशीच का ठेवू नका ना, वारा बिऱ्या सगळं सगळं जलून खागो. अगो भाई असंच कपल वाटते. काय अंदाज नाही काय नाही. पालाला तयार आहोत. अगो भाई सगळा म्हणजे सगळा तो 4 तासाचा जो बाटल्याची कॅपॅसिटी आहे ती आज इथं सगळी संपून टाकायची. नाही ना, असं खरी बात नाही ना. खूप हे बघ असं लाव आणि फिरव त्याला इष्टवर का. फिरव फिरव. मग गेलता मग मला काय माहित नाही, तरी पण एक सजेशन देऊ शकतो आपण. आग पेटव. अरे बंद कर. हा झाला बंद झाला. नाही ना गॅस कंप्लीट. तो परत कारला, परत उपटला. काही नाही, गॅस कंप्लीट. आजची रेसिपी राहते वाटतं अशीच. बसले बस. आता आलो नको जरा. त्याच्यावरती आहे ना तो कपडा लायटर टाकून देऊ. पहिले लायटर मारू मग. लायटर नाही आता फिरव. आता लायटर मार. आणि शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाहीयेत. घामटा फुटला चालू करता चालू झाला. हो लावताना मजा आली. म्हणजे जो अनुभव होता ना, गॅस बीस निघ होती, कारण मनाला भीती वाटत या गोष्टींची. आणि त्या जो आमचा आचार्य एक, त्यांनी त्याच्या हृदयावरती हात ठेवून अशी गोष्ट, सॉरी दगड ठेवून अशी गोष्ट केली. मला म्हणजे प्राऊड फील झाला त्याच्यावरती. का आहे त्यामध्ये धमक आहे ना. बटाटा तो घरशी चुकरून आणलेला. अनबॉक्सिंग तिचे आजच केले तर काय समज चालू होईल चालू नाही होणार याचा काय अंदाज नव्हता, म्हणून नाही काय खायला भेटला तर बटाटे खाऊ, पण उपाशी जायचा नाही. त्या आम्ही घरशीच उकरून आणलेली.
म्हणजे रिस्क नाही घेतली या पेरा. आता पुढच्या पेरेला आमचा जो मंडळ आहे तो एकदम शातीर झालेला आहे आणि कुठं पण आता काय पण याच्यावरती चालेल, टेन्शन नाही. एवढा सगळं झाल्यानंतर आपल्या पूर्ण म्हणजे एकदम प्रॉपर रेसिपीला सुरुवात होईल. हा एक आचार्य नंबर 1 आणि आचार्य नंबर 2. याला चवीमध्ये किती जो बनवलेला असेल ना पदार्थ, यामध्ये किती मसाला टाकायचा, किती मीठ टाकायचा, चवीचा आचार्य आहे. आणि ह्यो सगळा साहित्य संमेलन याच्यामध्ये टाकण्यासाठीचा आचार्य. उपाशी राहू शकत नाही आमचा जो मित्रमंडळ आहे ना, तो उपाशी राहू शकत नाही आयुष्यात. आता तर काय गॅस बीस सगळा घेतले बोलले, उपाशी राहायचा सवालच नाही. एवढा सगळं झाल्यानंतर आपल्या पूर्ण म्हणजे एकदम प्रॉपर रेसिपीला सुरुवात होईल. आता बघू काय आलू टिक्की बनवतोय आमचा आचारी. उकरलेल्या बटाटीमध्ये आपण थोडासा कांदा टाकू. आपण ह्या बटाट्याच्या ह्याच्यात कांदा मिक्स केला. कांदा मिक्स केल्यानंतर मसाला टाकू, हळद टाकू, जिरा टाकू आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकू. आलं लसूण पेस्ट, गार्लिक पेस्ट आणि हे सगळं टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित एकत्र करून मिश्रण करून घेऊ आपण. थोडंसं हळद कमी दिसल्यामुळं आचारी परत बिथारला आणि परत हळद टाकली. आणि आता याच्यामध्ये सगळं मिश्रण करून झाल्यानंतर व्यवस्थित दिसतं रे, एकदम ठीकठाक दिसतं. हे मक्याचा पीठ. आता एवढं सगळं मिश्रण प्रत्येक गोष्टींचा केल्यानंतर आलू टिक्की बनवण्यासाठी त्याला व्यवस्थित राऊंड मध्ये आपल्याला आकार द्यायला लागेल. परत मीठ टाकतोय. ऐकच नाही चवीवाला आचार्य, ऐकच नाही. कालवतं अर्धा तास झाला, 1 तास झाला, तरी पण अजून का आलू टिक्कीचा अजून आकार झाला नाही. कसला खुश आहे ना त्याला. मी डायरेक्ट म्हणजे आचारी बनलाच तो हल्ली बहुतेक. त्याला घडले हो तो. आता तुम्हाला वाटेल का ह्यो कुठला आहे, तो बांगलादेशचा आहे. आणि इकडं बाहेर काढला का लगेच पोलिसाचं उचलून न्यायचं का ह्यो कोण आहे. पण मला माहित आहे ना काय याचं काम काय आहे, कारण सगळ्या रेसिपी बनवण्याचा जिम्मा सुद्धा त्यांनी उचललेला आहे. तर पोलिसांना काय माहिती आहे का याचं काय काम आहे इकडं. पोलिस याचं उचलाचं न्यायचं जेलमध्ये. आता वाटतं याला सर्जरी केली म्हणून तो आता इंडियन वाटतं थोडासा. बघू इकडे वगैरे. आता तो इंडियन वाटतं थोडासा, सर्जरी करून झाल्यावर आता कुठं त्याला पोलीस म्हणजे बघला का त्यांना असं वाटतं का इंडियन आहे मग सोडतात. मग तेव्हा आता ही दुसरी रेसिपी उदयास आलेली आहे याच्यामार्फत. असा विषय सध्या आणि करतोय चव आहे आताला. तिखट लागतं का बघतो बघ. आणि आता प्रॉपर आलू टिक्कीचा शेप याच्यामधून देता येईल आपल्याला. आणि अशा प्रकारे ह्याच्या जेवढ्या काय बनतील आलू टिक्की ह्याच्यासोबत खाण्यासाठी आम्ही टॅमॅटो कॅचअप आणले. आणि सर्व सामान तर एकदम कडकच वाटतं ना. तो आग पेटवण्याचा त्रास नको होता म्हणून आम्ही ही गोष्ट खरेदी केली. आणि मस्त आहे म्हणजे बाहेर कुठं फिरायला गेलो ना, छोट्या बॅगेमध्ये टाकलं का झालं काम. एक वाडगुळ घ्यायचा आहे हो, मॅगी बिगी काय पण करू शकतो. आणि आता आमच्या त्या आलू टिक्की आहेत त्यांनी व्यवस्थित आकार घेतल्यानंतर इकडं इष्टू लावण्याची वेळ झालेली आहे. आला रे आला उकोल आला, आला रे आला उकोल आला, पातेल्यातल्या तेल आला, पातेल्यातल्या तेल आला. कशी बनवून तयार होईल आमची खायला आलू टिक्की, कशी बनवून तयार होईल आमची खायला आलू टिक्की. तेलाला व्यवस्थित उकळ आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ज्या आलू टिक्कीचे पीसेस बनलेले आहेत भरपूर बनलेत, म्हणजे लिमिटच्या बाहेरच बनलेत. कारण आम्ही 2-2चा हिशोब केलेला, 4 जण येते. याच्यामध्ये आपल्याला जवळ 12 ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 16-17 पीसेस बघायला मिळते. आणि ह्योच जर तुम्ही विकत घ्यायला गेलो तर हा जो क्षणिक आनंद आहे तो भेटणार नाही. तो आनंद आपला इथं बघायला मिळतो. आणि झारा एवढी झारा आहेत बाजूला, झाडांची गरज काय इथं, काय काम आहे झाडांचा. आई शपथ कसला उकल आले. कमी कर जरा, कमी कर करापतील नाही तर. एकदम म्हणजे साधी आणि सिंपल रेसिपी. आमचा जो गॅसचा जो इष्टो जो नवीन आणले आम्ही त्याचा नादच नाही. त्याला 2 मिनिटात आकली म्हणजे आता आम्ही असं बनले हल्ली खुखार. बिंदास करा घरात ना बाहेर, आई बाप्पा सो बिंदास आहे ना घरात ना बाहेर करा. हे स्वतःचं जीवन जगण्यासाठी सक्षम आहेत हे लोक.
नाही का? नाही पण आहे असा पाहिजे माणूस, कारण कुठं पण तुम्ही व्यवस्थित फिरायला गेलं ना बाहेर, तर ह्या ज्या गोष्टी जेव्हा तुम्हाला याला जमतील तेव्हा म्हणजे हॉटेलचा गरज नाही लागणार. कारण बाहेरचं जेवण हा स्वतःच्या हाताने बनवलेल्यापेक्षा चांगला आहे. चुकीचा बोललो, काहीतरी चुकीचं बोललो ना मी. कारण स्वतःच्या हाताने बनवलेलं जेवण हा बाहेरच्या जेवणापेक्षा कधीही भारी. काय वाटतं? हा हा काय भारी वाटत राहिली. उन्हाचा हलका हलकासा प्रकाश या झोपडीमध्ये येतं. आमचा हॉटेल बुक केला त्याच्यामध्ये. आणि हे एवढं काय करपोलेन असंच कलर आहे भाई यांचा. ब्राऊन मुंडे ब्राऊन मुंडे त्याच्यामध्ये आता किती पीस झालं रे? जवळ जवळ याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 कम्प्लीट 17 बनलं. माझा अंदाज चुकीचा नाही आणि म्हणजे टाइमच लागला नाही या गोष्टीला. जर का तुमच्याकडे सामान आणि आग, मेन म्हणजे मागच्या वेळेला आग नव्हती व्यवस्थित, दुराचं कोंडल खाऊन आमचं आचार्य फुगलं जल म्हणून या पेरला त्रास कमी आणि लगेच ना झटचपट काम, टेन्शनच नाही काय. 2 आहेत बघ ना. आणि म्हणून ही रेसिपी आता ही काय सांगतो तुम्ही, कसली पण आहे ना रेसिपी. बिर्याणी झाला, परत पुलाव भात झाला, हा फ्राईड राईस झाला, भाकरी झाल्या, चपाती बोला, घावणं बोला, सगळं करायला तयार आहेत आचारी. आणि इथं सगळ्या आलू टिक्कीचा शेप बनून तयार झालेला आहे. आणि म्हणजे मस्त एकदम. इथं काय कोणाचा त्रास नाही, काय नाही, मस्त याचा करायचा. आलू टिक्की बनून शिजून व्यवस्थित तयार झाली. आता आपण याला बाहेर काढू. आता आपली आलू टिक्की बनवून तयार झाली आणि तिचा सिनेमॅटिक शूट बघू कसा होता.